सरांचा सुमधुर आवाज. धन्यवाद सचिन. तर विनंती करतो या असोसिएशनचे पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळतात. विठ्ठल दादा हिरे दादा, आपणास विनंती करतो, आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून बोलवण्यात येत आहे. आपला इथे शुभ सन्मान केला जाईल. तसेच नवनाथ दत्ता बादापुरे याच असोसिएशनचे पदाधिकारी आणि श्रीकांत आयरे आपण देखील यायचं आहे. आपणाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जाईल. तसेच बाद आपण या सातारा जिल्हा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपखजिनदार आपल्याला पाहायला मिळतात. गणेश दादा भिलारे साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप कौतुक. धन्यवाद सचिन. ज्या पाणीवर आलेले आहेत घातोडे, लोटेकर, अनवळवाडी यांच्यात हा सामना सुरू आहे. तरी सचिननी कारण बऱ्याच दिवसांनी आल्यानंतर मला ओळख आणि गावातील जे नावं माहिती नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो की माझ्या गावची मला नावं म्हणून मला असे वाटते. पण नेक्स्ट टाईम मी नक्की सरांची ओळख करीन, जत्रेला सरांची गारबीट घरी जाऊन घेईन अशी मी आशा करतोय. तर मॅच सुरू होते. बघूया आता गोलंदाजीसाठी सुधाकर हे फास्टिंग मारा करतोय. चेंडू कट केला, चेंडू लॉंग जोरदार प्रहार आहे. चेंडू नक्की जाईल आणि पंचांचा इशारा येतोय तिकडे. चेंडू मध्ये खेळपट्टी आलेला दिसतोय. आयोजकांनी सांगायचं या 4 धावा. आयोजकांनी सांगायचं आम्हाला या 4 धावडी संघाची धावसंख्या झाली आहे 13 धावा झालेली आहेत. समीर और नितिन की जोड़ी मैदान पर और गेंदबाजी करेंगे सुधाकर इस ओवर की अगली गेंद लेकर. अब तक स्कोर कार्ड देखा जाए तो 13 रन स्कोर कार्ड पर. इस ओवर के अगली गेंद कट किया, उठाकर खेला है, मिड बाउंड्री जरूर जाएगी गेंद और हेम्बर का इशारा ये उठा के 6 रनों का ये छक्का जलने के बाद स्कोर कार्ड में अब उछाल आता हुआ एक बड़ा स्कोर आगे बढ़ता हुआ तेजी के साथ 19 रन स्कोर कार्ड पर. ये जोड़ी नामचीन जोड़ी मैदान पर. अब नितिन हर गेंद के पीछे खिलवाड़ करना उनका पेशा है और सुधाकर थोड़ा सा महंगे और खर्चीले साबित 19 रन स्कोर कार्ड पर. अब तक इस मुकाबले में देखा है शायद आखिरी गेंद रहेगा इस ओवर की अगली गेंद. कट किया, गेंद गई थर्ड क्षेत्र में, 1 रन मिलेगा. दूसरी की मांग है जब तक दूसरी ओवर की तरह में जाता हुआ और हेम्बर का इशारा ये 4 रन थर्ड मिनट क्षेत्र में थोड़ा सा मिल क्षेत्र उचित हुई गेंद सर के ऊपर से विकेट के और ये 4 रन अब मिल चुके. 4 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन और ओवर की समाप्ति. अब गेंदबाजी के लिए शायद नया गेंदबाज को लाया जाएगा. संदीप को लाया जाएगा. संदीप तो यह मैच शुरू होने के दगार पर गेंदबाजी अब संदीप रहेगी और समीर अब रहेंगे स्ट्राइक पर. अब तक देखा जाए पहली ओवर की समाप्त का होने के बाद में 23 रन स्कोर कार्ड पर ये मुकाबला कांटे भरा मुकाबला लोटेकर बनाम अनोली की भी चलता हुआ मुकाबला. तो अब ये पहली सुधाकर ने थोड़ी सी महंगी और खर्चीले साबित 23 रन खर्चे कर चुकी है. ये दूसरी गेंद की संदीप पहली गेंद लेकर कट किया, गेंद विकेट का हेम्पर का इशारा है, ये नो बॉल का आता हुआ एक अतिरिक्त के बढ़ता हुआ रन स्कोर कार्ड पर 1 रन. नो बॉल का इशारा, हेम्पर का इशारा, नो बॉल आता हुआ ये नहीं खाली नो बॉल तो फ्री हिट जरूर रहेगा. अब ये रन स्कोर क्या 24 रन स्कोर कार्ड पर. गेंदबाजी संदीप इस ओवर की अगली गेंद लेकर कट किया, गेंद कवर शॉट गैप शॉट में शतरंज तैनात है, गेंद को फील किया. जब तक थ्रो आता बल्लेबाजों ने 1 रन आसानी से चुरा लिया. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ सांगा 25 रन स्कोर कार्ड पर. अब स्ट्राइक पर रहेंगे समीर. अब तक समीर ने 2 गेंद का सामना किया, 5 पर खेलते हुए स्ट्राइक पर. गेंदबाजी करेंगे संदीप. इस ओवर की अगली गेंद समीर के लिए, समीर रहेंगे स्ट्राइक पर. पुलटाज गेंद को खेला है फाइनल क्षेत्र में और यहां हेम्पर का इशारा ये 6 रन का. तो रन बनते ने बन जाते इन बल्लेबाजों का ये बल्ला बोलबाला चला है. इस माध्यम से स्कोर कार्ड एक तेजी से बढ़ता हुआ स्कोर कार्ड लगता हुआ मेरे हिसाब से देखा जाए तो अब रख चुका है 31 रन स्कोर कार्ड पर. तो इस मुकाबले में चीफ स्फोटक बल्लेबाजी संदीप
थोड़े खर्चीले साबित होता है। इस ओवर के अंदर संदीप ने देखा जाए 2 गेंद का सामना किया, 2 गेंदों में खर्चीले साबित 8 रन खर्चे कर चुके आप। तो स्फोटक बल्लेबाज स्ट्राइक पर रहेगा नितिन, जिन्हें अब तक देखा जाए 3 चौवे और 2 छक्के दोनों स्कोर बोर्ड पे खड़े स्ट्राइक पर नितिन, और गेंदबाजी करेंगे संदीप इस ओवर अगली गेंद लेकर विकेट के तलाश में। पुलटाज गेंद को खेला है मिड क्षेत्र में, शतरंज तैनात है और विकेट का पतन होता हुआ सुनील ने कैच को कैरी किया, सुधीर ने बढ़िया कैच किया, कैरी किया और चलता बने कामयाब। पहली सफलता दिलाने में कामयाब वो जो संदीप के बल गेंदबाजी ने, और पहला विकेट चटकने में कामयाब। तो इस ओवर के विकेट का पतन, पहले विकेट का पतन हो चुका है मेरे ख्याल से 31 के कुल योग पर, पहला विकेट का पतन 31 के कुल योग पर। अब जरा 31 धावा झालेल्या आहेत, 31 धावा झालेल्या आहेत, एक गडी बाद झाला 31 होती, पहिल्या षटकात 23 होत्या, 2 षटकं सुरू आहे, एक बाद 31 धावा। तो अब देखा जाए तो बल्लेबाजों ने इस एक स्फोटक जोड़ी, एक अच्छी नामचीन जोड़ी मैदान पर एक बड़ी साझेदारी के खर्च में अपने 31 रन जुटे, 9 गेंदों का सामना किया है। अब ऋषिकेश स्ट्राइक पर रहेंगे और हेम्बर का इशारा था अतिरिक्त का, 1 रन की फिर बढ़त, 1 रन से बढ़त को आगे बढ़ता 32 रन स्कोर कार्ड पर। पहला विकेट का पतन हुआ था 31 पर, पहली ओवर की समाप्ति के बाद रन बने थे 23 और अब स्कोर बन चुका है 32। तीसरे ओवर की शुरुआत 1 रन के शायद प्यार भी लगता हुआ, 1 रन जरूर मिलेगा, 1 रन के माध्यम से स्कोर आगे बढ़ता हुआ। 33 रन स्कोर कार्ड पर। अब स्ट्राइक पर रहेंगे समीर, ये सलमे के तौर पे आ चुके हैं समीर, और गेंदबाजी करे संदीप विकेट की तलाश में निकलते हुए। अपील होता हुआ गेंद विकेट दस्ताने में, कोई रन की गुंजाइश नहीं, गेंद डॉट जाती है। ऐसी गेंदबाजी आपको कंजूसी भरी गेंदबाजी दिलानी पड़ेगी, गुमशुदा गेंदबाजी दिलानी पड़ेगी, गेंद बल्ले का कोई सफर नहीं, सी गेंदबाजी अटूट और बड़ी साझेदारी को तोड़ने में आप सफलता पाना पड़ेगा। गेंदबाजी संदीप इस ओवर की अगली गेंद लेकर स्ट्राइक पर रहेगा नितिन, उठाकर खेला है, गेंद जरूर जाएगी और हेम्पर का इशारा, ये 4 रनों का मिलाप बन रहे, ये 44 रन का स्कोर कार्ड अब तेजी बढ़ता हुआ। अब 37 रन बन चुके, 37 रन बन चुके और ओव्हर की समाप्ती 2 षटकं 37 धावा झाल्यात। पहिल्या षटकात धावसंख्या होती 23, 2 षटकं धावसंख्या आहे ती झाली ती 37 धावा, 2 षटकाचा खेळ संपलाय। पहिला गडी बाद झाला, धावसंख्या होती 31 आणि 31 होऊन या दोघांनी डोर सांभाळले, जवळजवळ धावा केल्याचं 37 धावा इथं केलेल्या आहेत आणि 2 षटकं संपला। प्रेमला आणला गोलसाठी, आता प्रेमला आणला गोलसाठी, बघूया सामना नक्की हा चुरशीचा होईल। दोघी धावदारमध्ये एक प्रबल आणि शक्तिशाली कोण गोलंदाजी करतोय बघायचं। आत्तापर्यंत कामगिरी म्हणण्यापेक्षा समीर आणि ऋषिकेश ही जोडी, म्हणजे ऋषिकेश कदाचित स्ट्राईकला राहील मला वाटते आणि गोलंदाजी करणार आहे तो प्रेम। हे षटक सुरू होते 3रं, चेंडू कट केला आहे, कव्हरला शतकी चेंडूच्या डोक्यावर जातो चेंडू आणि चेंडू सडकतोय, आता चेंडू समजू शकला नाही, शतकी हात चेंडूला हात घातलेला आहे, 2 धाव मिळत आहे कोण शतक आणि ओव्हरथ्रोची 1 धाव मिळाली आहे। 3 धावा इथं आलेल्या आहेत, 4 धाव सॉरी 4 धाव आलेल्या आहेत। प्रवीणला चेंडू समजू शकला नाही, या 4 धावने 54 धावसंख्या झाली, ती आता 41 धावा झालेली आहेत। षटक चालू आहे 3रं, पूर्ण करतोय प्रेम आणि स्ट्राईक एंडला उभा आहे ऋषिकेश, हा उभा आहे, कट केला आहे चेंडू कव्हर पॉईंटला, शतशक चेंडूच्या खाली अडवतोय, चेंडू अडवतोय, फेकी करतोय प्रवीणनी, पण 2 धावा काय रोखू शकत, चांगली फेकी आहे ते प्रवीणची, 2 धावांनी धावसंख्या झाली 43 धावा झालेल्या आहेत, धावसंख्या 43। बघूया गोंजाळीचं या आता प्रेम या षटकामध्ये 6 धावा खर्च केलेल्या आहेत आणि स्ट्राईक एंडला उभा अजून बी आहे तो ऋषिकेश उभा आहे स्ट्राईक एंडला। प्रेम एक फास्टिंग मारा करतोय, 7 ते 8 पॉईंटचा रनअप आहे, कट चेंडू चेंडू जातोय, बघूया लॉंग ऑफ नाही, शतशक चेंडू अडवतोय, फेकी देखील करतोय, पण
एकच धाव येते. एक धावेने धावसंख्या झाली ती आता 43 सॉरी 44. 44 धावा झालेल्या आहेत. चव्वेचाळीस धावा झालेल्या आहेत. चव्वेचाळीस धावा झाल्या. पहिल्या षटकात धावसंख्या होती 23. 2 षटकात धावसंख्या होती 37. षटक चालू आहे तिसरं. धावसंख्या झाली ती आता 44. पहिला गडी बाद झाला. धावसंख्या होती 31 धावा. पहिला गडी बाद. त्यानंतर दोघांनी एक चांगली पार्टनरशिप, दोघांमध्ये चांगलं कॉम्बिनेशन जमलं आहे आणि एक साझेदारीचं उदाहरण दिलं आहे इथे ठामपणे. 44 धावा झालेल्या आहेत आणि हा सामना कदाचित 3 षटकाचा राहील असं मला ते. आता ह्या षटकातील म्हणजे अर्ध षटक जवळजवळ संपलेलं दिसते. पुढील चेंडू घेऊन चेंडू मारलाय. बघूया लॉफ्टी शॉट मारा. जोरदार चेंडू शत्रशक चेंडूच्या डोक्यावर जातोय आणि पंचांचा चेंडू. हा 4 धावा. या 4 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 48 धावा झालेल्या आहेत. 31 वरती या दोघांमध्ये गडी बाद झाला. त्यानंतर ही डोर सांभाळून 48 धावा केल्या आहेत आणि समीच्या हा निघाला चौकार लॉंग ऑफ केला. यानंतर होणारा सामना आहे. कुठला आहे सामन्यानंतर? हां घेतो हा 55 मारा. मिडच्या डोक्यावर 55 हा 6 धावांसाठी आणि 6 धावने धावसंख्या झाली ती 54 धावा. चोरगेवाडी आणि कासानी या दोन्ही संघांना विनंती नानफिडे यायचं आहे. चोरगेवाडी आणि कासानी या दोन्ही संघाला विनंती आहे नानफिडे यायचं आहे. हे हारलेला टीश मारणार. आणि चेंडू हा निर्धाव गेलेला आहे. गडी बाद झाला आहे. मी चेंडू निर्धाव गेलेला आहे. धावसंख्या पूर्ण झालेली आहे ती 54 धाव झाल्या आहेत. 55 विन याची नोंद घ्यायची आहे. यानंतर होणारा 3 षटकाचा सामना संपलेला आहे. यानंतर होणारा सामना आहे चोरगेवाडी म्हणजे कासानी या दोन्ही संघांना विनंती आहे. माझा आवाज पोहोचत असेल तर नानफिडेचा कुठलाही वेळ जाय करू नका. कासानी आणि चोरगेवाडी या दोन्ही संघाला विनंती आहे आपण नानफिडेचा कुठलाही वेळ जाय करू नका. आपला विनंती आहे नानफिडे यायचा आहे. कासानी आणि चोरगेवाडी हा विभागांच्या वेळेचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. जरा फिलअप करा. लवकर यायचं आहे. चला गणेश दादा भिजारे यांच्या हस्ते ही नाणेफेकीचा कॉल होईल. चोरगेवाडी आणि कासानी या दोन्ही संघांना विनंती आहे. गणेश भिलारे आमच्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांच्या हस्ते ही नाणेफेकीचा कॉल केलं जाईल. सर्व साखळच्या वतीने सर्व येणाऱ्या खेळाडूंना माझ्याकडून आभार आहे. तुम्ही आम्हाला सहभागी दिला. या आउटसाईडला आउटफिटमध्ये आपण इथं आलेला आहात त्याबद्दल तुमचं मनापूर्वक आभार करीन. कारण चोरगेवाडी आणि कासानी याच्यामध्ये हा सामना होतोय. आमचे मान्यवर गणेश भिलारे यांच्या नाणेफेक येतात. हे क्रिकेट शौकीन आहेत. बरेच वर्ष मी 8 वर्ष बघतो मॅचेला कुठे आम्ही जातो. तसं आमचे शांताराम भाऊ बी आलेले आहेत. त्यांना काय आमचा हवा नाही. कासानी हा संघ आणि फलंदाजी स्वीकारली. शतरंजी स्वीकारली त्यांनी. शतरंजी स्वीकारले कासानी संघाने याची नोंद घ्यायची. आपण सामना लगेच तयार आहे. रेडी व्हायचं आहे. तर सकाळी आठवण गेलेली माझे सहकारी शांताराम भाऊ येथील म्हणजे आले. त्यांचं आगमन झाले. त्यांचं अभिनंदन. मला इथं बोलण्याची संधी दिली त्यावर त्यांचा मनावर आभार करीन की मला विसरू जाणं. जेव्हा मॅच असतील तेव्हा मला युनिट करा. मी कसाही कुठून मी कसाही येईन. कृपया जरा फिलअप करा. सलामी जोडी पासा मैदानात धावसंख्या आपल्याला करायची आहे. 18 चेंडू आणि माफक आव्हान. आपल्या धावा करायचे आहेत त्या 55 धावा करायच्या आहेत. 55 धावा करायची याची नोंद घ्यायची आहे. चला 55 धावा करायची आहेत. आता यानंतर होणार सामना आहे चोरगेवाडी विपक्ष कासानी याच्यामध्ये सामना होईल. कासानी या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. त्यांनी शतरंजी स्वीकारलेले आहे आणि आमंत्रित केले. ते आमच्या पावना गावातील संघ आहे तो चोरगेवाडी संघाला आमंत्रित केलेला आहे. याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही प्लेयरनी सज्ज राहायचं आहे
आणि आता सामना सुरू आहे तो अनवळी विपक्ष कातवडी लोटे या लोटेकर या जोडीमध्ये बघा संघामध्ये आता सामना सुरू आहे आणि 55 धावा इथं 55 धावा इथं वरती मला बोलायला मिळालं आणि दिसत इथं दिसलं इथं दिसत 55 धावा करायची लढत है 18 चेंडू और 55 धावा। तो सलामी की जोड़ी मैदान पर अब आ चुकी है। तीन बल्लेबाजों को बड़ा एक लक्ष्य का पीछा करना 18 गेंदें और 55 रन की जरूरत। सुधाकर और प्रेम की जोड़ी मैदान पर और गेंदबाजी करेंगे। गेंदबाज के लिए लाया जाएगा पहला गेंदबाजी आत्मविश्वास का ऋषिकेश को लाया जाएगा। तो ऋषिकेश अपने बल्लेबाजी तो बताएं लेकिन आपको गेंदबाजी अटूट गेंदबाजी करनी पड़ेगी। इस साझेदारी तोड़ने के लिए आपको बड़ा प्रयास करना पड़ेगा। पहली गेंदबाजी पहले कट किया गेंद गई गली की दिशा गेंद को फील किया। जब तक एक रन जरूर मिलेगा। एक रन से अपना खाता खोला है सुधाकर ने। अब स्ट्राइक पर रहेंगे ऋषिकेश और प्रेम रहेंगे स्ट्राइक पर और ऋषिकेश का भी गेंद जारी। ऋषिकेश पहली विकेट का पतन दिखाने के लिए गेंदबाजी करेंगे जो प्रेम के लिए प्रेम रहेंगे स्ट्राइक पर और गेंद डायरेक्ट विकेटों पर समतल खो चुका है प्रेम। इसी के साथ विकेट का पतन पहला विकेट पतन हो चुका है मेरे हिसाब से एक के कुलयोग पर। समझ में भाई प्रेम गेम सीधे विकेटों पर अपनी दिशा नियंत्रण से खोते हुए और विकेट का पतन पहला विकेट पतन एक पर। अब नया बल्लेबाज प्रवीण आएंगे क्रमांक 3 पर। इस जोड़ी को एक बड़ा ऊंचा स्कोर आपको करना पड़ा। आपको 55 रन की जरूरत है। आपने ऋषिकेश ने बढ़िया गेंदबाजी कंजूसी भरी गेंदबाजी दिलाने में कामयाब। इस गेंदबाज ने केवल एक विकेट देकर 11 झटकाने कामयाब। आप रहेंगे प्रवीण गेंदबाजी करेंगे स्ट्राइक पर रहेंगे ऋषिकेश। इस ओवर की अगली गेंद कट किया मिड क्षेत्र में शतन तैनात गेंद को फील किया। जब तक तुरवाता बल्लेबाजों ने अच्छी तरह रनिंग विकेट बढ़िया तालमेल के साथ आंखों से 2 रन चुराने में कामयाब। 1 रन से दोनों ने तकदील करने में कामयाब। जैसे आंसू के सुरमा जरा सुस्त देखा बल्लेबाज चटकर से आपने 2 रन बटोर ली। 2 रन से स्कोर आगे बढ़ता 3 रन। अब स्ट्राइक पर रहेंगे प्रवीण सामना करेंगे ऋषिकेश के गेंदबाजी का उठाकर खेला है गेंद स्ट्रेट ड्राइव है और ये गेंद जरूर जाएगी। हैम्पर का इशारा ये 4 रनों का। ये चौवा जड़ने के बाद स्कोर कार्ड में अब इजाफा। आपको बड़ी साझेदारी करनी पड़ेगी। 55 रन की दरकार है। आपने अब तक 7 रन बनाए। अपना 1 विकेट खो चुका है अपने इस मैदान पर। तो स्ट्राइक पर रहेंगे बल्लेबाज प्रवीण जिन्हें अब तक 2 गेंदों का सामना किया। 6 पर खेलता हुआ प्रवीण। इस ओवर की अगली गेंद बढ़िया कटकन प्रयास में गेंद विकेट 10 स्थानों में कोई रनों की गुंजाइश नहीं गिनी है डॉट जाती हुई और इस जगह स्कोर आगे बढ़ उसी जगह रुका हुआ 7 के कुलियक पर। प्रवीण का विश्लेषण 3 गेंदों का सामना किया केवल 6 रन बटोरे और स्कोर ने पहुंचा है 7 पर। आपको बड़ा लक्ष्य पीछा करना है ऋषिकेश। इस ओवर की अगली गेंद करेंगे प्रवीण के लिए खेला है स्ट्रेट ड्राइव जाएंगे लॉफ्टिंग शॉट में मिड आउट कर और ये जरूर जाएगी। हैम्पर ये 4 रन। इस नजरबारी का प्रवीण का दूसरा चौवा ये 4 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ डबल अंकों में जाता हुआ 11 रन स्कोर कार्ड पर। और इसी के साथ ये ओवर की समाप्ति। तो इस ओवर के अंदर 11 रन खर्चे कर चुके हैं आपने। आपको बड़ा स्कोर खड़ा करना है। 55 रन की दरकार है। आपने पहला विकेट का पता 1 पर हुआ था जब बल्लेबाजों ने अच्छी दौड़ संभालिए सुधाकर और प्रेम के बीच अच्छी तालमेल के साथ सूझबूझ के साथ बारी को निभाया है और केवल 11 रन आपने बटोरे। तो अभी गेंदबाजी में बदलाव नया गेंदबाज नितिन को लाया जाएगा और स्ट्राइक पर रहेंगे सुधाकर। इस ओवर की अगली गेंद मिड विकेट शतन तैनात है वह शायद खतरा हो सकता है पर भाग्यशाली रहा। गेंद गई चटक कर एम्पर का इशारा ये जरा गावली खेळाडू ज्यांनी सगळं सहकार्य का तुम्ही आहे पंचालाकडे दिसणार नाही सांगायचं इकडे जे ग्राउंडच्या बाहेर उभे आहेत त्यांना विनंती सांगायचं आहे
की कोणाचा सामना आहे किती झाले पंचांना बरोबर दिसणार नाही आहे. मला वाटते बघा 4च असतील बहुतेक. हा 4 धावांचा इशारा येतोय. ये 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली आहे ती आता 15 धावा झालेली आहेत. कट केलाय चेंडू मिड विकेटला. 1 धाव होते दुसऱ्या प्रयत्नात आणि ह्या 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या झाली ती 17 धावा झालेली आहेत. आपल्याला 55 धावा करायच्या आहेत आणि धावा झालेल्या आहेत त्या 17 धावा झालेल्या आहेत. अजून बी आपल्याला धावसंख्या उच्चारायची मोठी वारी यायची आहे. चेंडू जातोय दरम्यानला पंचांनी नो केला आहे. 1 धाव तर आली आहे दुसऱ्या प्रयत्नामध्ये. पंचांनी नो केलं आहे तिकडे. 2 धावा आलेल्या आहेत आणि पंचांनी नो बॉल केला आहे आणि या 4 धावा म्हणजे 5 धावा बोनस पॉईंटमध्ये संघाची 11 रन जुराई थे. गेंद गैप शॉट है, मिड विकेट जाएंगे गेंद और हैम्पर का इशारा ये 4 रनों का. ये 4 झंडे के बाद स्कोर आगे बढ़ता है 24 के साथ 27 रन स्कोर कार्ड पर. ये दूसरा स्पेल जारी रहेगा. 27 रन आप बन चुके. पहली ओवर में केवल रन आए थे मेरे हिसाब से 11 रन. दूसरी ओवर की समाप्ति की डकार पर 27 रन बन चुके. ओवर की समाप्ति हो चुकी. आता सांगतो 6 चेंडू 28 धावा. 6 चेंडू 28 धावा. पहिल्या षटकात धावसंख्या होती 11. 2 षटकात धावसंख्या होती 27. तुम्हाला धावा करायच्या आहेत 55 धावा करायच्या आहेत. त्यात 18 चेंडूमध्ये आपण 12 चेंडूमध्ये 27 धावा केल्या आहेत. आता येणाऱ्या 6 चेंडू 28 आणि 55 इशारा तर हा अवांतर धावेचा. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती आता 28 धावा झालेल्या आहेत. समीरला गोंधळ आणला आहे. समीर हा गोंधळी करणार आहे. तो स्ट्राईक एंडला उभा आहे. तो म्हणतात सुधाकर सलामीवीर आहे. चेंडू काढण्याचा प्रयत्नात चेंडू जाते पाठीकडे. पंचांनी इशारा तिकडे नो बॉल केलेला आहे आणि गडी मधात कदाचित पंचांनी हा ढळचा आहे. गडी बाद ठरलेला आहे म्हणजे एकच धाव आलेली आहे आणि किरणला परतावं लागल. हा तिसरा गडी बाद राहणार स्वरूपात किरणच्या स्वरूपात. किरण बाद हा शून्यावरती बाद झालेला आहे. पहिला गडी बाद झाला धावसंख्या होती 1. दुसरा गडी बाद झाला धावसंख्या होती 23 आणि तिसरा गडी बाद झाला धावसंख्या आहे ती आता 29. नव्वदला राऊंड 1 धाव आलेली आहे. 29 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकात धावसंख्या होती ती 11. 2 षटकं धावसंख्या 27. षटक चालू आहे तिसरं धावसंख्या 29. अपील होतोय आणि गडी परतावं लागल सुधाकरला. इथे झेल टिपला नो बॉल आहे सर. या नो बॉल आहे पण गडी बाद झाला. हा राऊंड स्वरूपात बॅटकडे आउट झालेला आहे. समजला नो बॉल होता तो. रनआउट झालेला आहे. रनआउट झालेला आहे. नो होता ना त्याचा आणि हा गडी रनआउट झालेला आहे. 4 बाद 29 अशी धावसंख्या आहे. समीर आणि आता खेळण्यासाठी आला तो समीर आलेला आहे. समीर आणि गणेश अशी जोडी मैदानात. एक मोठी उच्चांकाच्या जवळजवळ धावा करायच्या आहेत. त्या अजूनपर्यंत किती झाल्या तर जोडी मैदानात होते बघूया. गणेश आणि समीर अशी जोडी मैदानात. अपील होतोय. चेंडू हातात विसरतोय आणि चेंडू निर्धाव धावसंख्या स्थिर ठेवली ती मध्ये आता 29 धावा झालेल्या आहेत. 4 बाद 29. पहिला गडी बाद झाला धावसंख्या होती 1. दुसरा गडी बाद झाला धावसंख्या 23. तिसरा गडी बाद झाला 29. चौथा गडी बाद झाला 29. धावसंख्या झाली 4 बाद 29. जोरदार प्रहार केलाय बघूया. 1 धाव तर मिळते. 50 इशारा येतोय हा. 1च धाव आलेली आहे. असं वाटलं षटकार जाईल पण षटकार झालेला नाहीये. गोलंदाज
समीर चेंडू कट केलाय, अर्जुनसाठी मारलाय, चेंडू जातोय गलीच्या दिशेने, एक धाव मिळते आणि पंचायत आला तो हा 4 धावांचा. 4 धावांची धावसंख्या झाली ती आता 34. आता येणारे 2 चेंडू 21 धावांची गरज. 2 चेंडू आणि 21 धावांची गरज. मी सांगितलं स्कोरिंग कसा, पहिल्या षटकात धावसंख्या 11, 2 षटकात 27, षटक चालू आहे तिसरं, धावसंख्या झाली ती 34. 55 धावा करायची आहेत. रिवर्स बॅट स्किन केला, चेंडू नक्की जाईल सीमारेषेच्या बाहेर, तो 4 धावांसाठी. 38 धावा झाल्या. पहिल्या षटकात जर मारल्यास मॅचला मजा आली असती. आता वेळ निघून गेलेली आहे. आता 1 चेंडू 57ची गरज आहे. दोन्ही संघाचं अभिनंदन. ज्यांनी सार्कलच्या मॅचमध्ये आपण स्पर्धेमध्ये भाग घेतला त्यांचं सहर्ष तुमचे स्वागत राहील. आणि विनिंग ही संपलेली आहे. विन संघाचं अभिनंदन, परी संघाचं अभिनंदन. कोण जिंकलं संघ नितीन शिंदे यायचं. नितीन शिंदे 6 चेंडू दुसरी नितीन शिंदे. आपण 6 चेंडूमध्ये 24 धावा केल्या आहेत. 6 चेंडूमध्ये 24 धावा केल्या आहेत. नितीन आपण लवकर यायचं आहे. यानंतर होणार सामना आपण लगेच पिडअप करायचा आहे. कुठला वेळ जाय करू नका, सहकार्य करा लवकरात लवकर. नितीन चोरगेवाडी आणि